मी या व्हिडिओमध्ये ना एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करणार आहे. जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघूच शकता, कॅप्टन सूर्याभाऊ, कोच गौतम गंभीर आणि जय शाह वर्ल्ड कप ट्रॉफी जी जिंकली आपण तिला घेऊन एका हनुमान मंदिरात गेले. तिथे जाऊन त्यांनी आशीर्वाद सुद्धा घेतले. तर तुम्ही म्हणाल यात चुकीचं काय आहे? तर बरेच लोक असे व्हिडिओज बनवतायत, ट्विट करतायत, जिथे ते लोक असं म्हणतायत की हनुमान मंदिरात ती ट्रॉफी घेऊन जायची काय गरज होती? हनुमानजीनी तुम्हाला ट्रॉफी जिंकून दिली आहे का, ज्या कारणाने तुम्ही ती ट्रॉफी हनुमानजीला समर्पित करताय? असे प्रश्न तर होतेच. पुढे ते असंही म्हणाले की समजा संजू सॅमसन हा ख्रिश्चन आहे, तर तो मग असं बोलेल की ट्रॉफी मी चर्चमध्ये घेऊन जातो. मोहम्मद सिराज हा मुस्लिम आहे, तर तो म्हणेल की मी ट्रॉफी मस्जिदमध्ये घेऊन जातो. तर त्यांना ते असं करून देतील का? मुळात 2007 आणि 11च्या वेळेस जेव्हा MS धोनीने इंडियासाठी 2 वर्ल्ड कप जिंकले होते, किंवा 2024 मध्ये सुद्धा रोहित शर्माने जेव्हा T20 वर्ल्ड कप जिंकला इंडियासाठी, तेव्हा हे लोक तर कुठे गेले नव्हते, कोणत्या मंदिरात? मी 83 बद्दल बोलत नाही, कारण का मी तेव्हा अस्तित्वातच नव्हतो. तर मग रोहित किंवा धोनी हे लोक तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कोणत्या मंदिरात ट्रॉफी घेऊन तर नाही गेले. मग सूर्याभाऊ का घेऊन गेला? असं म्हणतात की हे सगळ्यांना भरपूर पॉलिटिक्स घुसलंय क्रिकेटमध्ये. मुळात हे फक्त पॉलिटिक्स नाहीये, तर हे जिओ पॉलिटिक्स सुद्धा आहे. क्रिकेट ही आपल्या भारत देशाची एक सॉफ्ट पॉवर आहे आणि ती आपण वापरलीच पाहिजे. मुळात सूर्याभाऊने जे केलं ते त्याची श्रद्धा असेल किंवा तो त्याचा निर्णय असेल. आणि फॅक्ट असा आहे की ते जे हनुमान मंदिर, जे हनुमान टेकडीचं जे मंदिर आहे, ते त्या स्टेडियम लगतच एकदम जवळच आहे. ते मंदिर जवळजवळ तो जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्येच येतो. म्हणून जे कोणीही फॅन्स त्या स्टेडियम मध्ये क्रिकेट मॅच बघायला गेले, ते जेव्हा एंट्री करतात, त्या स्टेडियम मध्ये जेव्हा एंट्री करत असतात, तेव्हा सर्वात पहिली गोष्ट दिसण्यापैकी एक जी असते ते हे हनुमान टेकडीचं मंदिर. आणि असं म्हटलं जातं की हे मंदिर जे आहे ते खूप जुनं आहे. जेव्हा तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्हता, त्याच्या खूप अगोदर पासूनच ते मंदिर आहे आणि लोकांची त्या मंदिरावरती, त्या हनुमानजीवरती खूप श्रद्धा आहे. तर मग हा प्रश्न तर कुठेच येत नाही की खास एकदम एका जागेवरून कोणत्या तरी भलत्याच जागे जाऊन आपण त्या मंदिरात गेलो म्हणून. हा प्रश्नच नाहीये. आणि जो प्रश्न आहे की समजा संजू सॅमसन उद्या येऊन म्हणालाच की मला ट्रॉफी चर्चमध्ये घेऊन जायची, किंवा मोहम्मद सिराज येऊन म्हणाला की मला मस्जिदमध्ये ट्रॉफी न्यायची आहे, किंवा हर्षदीप सिंग असेल, अभिषेक शर्मा असतील, ते म्हणतील मला गुरुद्वारामध्ये ट्रॉफी घेऊन जायची, तर घेऊन जाऊ दे ना. काय हरकत आहे त्यात? काय चुकीचं आहे? शेवटी भारत देश आपण जर आहोत तर तो कॉन्स्टिट्युशनली सेक्युलर देश आहे ना. ॲटलिस्ट टीम इंडियामध्ये जे आपण प्लेयर्स खेळताना बघतोय त्यांच्याकडे बघून तर तसंच वाटतं. कोणी यादव आहे, कोणी मोहम्मद आहे, कोणी चक्रवर्ती आहे, कोणी वर्मा आहे, कोणी शर्मा आहे, कोणी सॅमसन आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जर पोस्ट मॅच इंटरव्ह्यू तुम्ही बघितली असेल तर मोहम्मद आणि यादव हे दोघं मिळून इंटरव्ह्यू देत होते. जर या देशासाठी खेळणाऱ्या त्या खेळाडूंनाच काही हरकत नसेल, तर आपण जे क्रिकेट फॅन्स आहोत, जे आपण बाहेरून बघतोय, आपण का याबद्दल एवढं कॉन्ट्रास्टिंग विचार करतो? हे अशा प्रकारचे व्हिडिओज बनवणं ना की जिथे क्रिकेटमध्ये भरपूर पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड आहे अजून आणलं जात आहे, तर यावरती मी भाष्य नाही करणार, कारण का पॉलिटिक्स इन क्रिकेट ही नवीन गोष्टच नाहीये. आणि मुद्दा जर ती वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकल्यानंतर ती ट्रॉफी कुठे न्यायची, कोणी न्यायची, हा जर मुद्दा आहे. हे खरंय की ही ट्रॉफी आपल्या संपूर्ण देशाची आहे, पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ती ट्रॉफी ते जे कोणी 15-16 जे खेळाडू त्या मैदानात खेळत होते, सर्वात जास्त हक्क त्या ट्रॉफीवरती त्यांचा आहे आणि त्यांच्या ऑर्गनायझेशनचा आहे. ते खेळाडू आणि त्यांची ऑर्गनायझेशन ठरवेल की त्या ट्रॉफीला कुठे न्यायचं आणि कुठे नाही न्यायचं. आपण ॲज अ क्रिकेट फॅन, टीम इंडियाने जो फायनलमध्ये पूर्ण वर्ल्ड कपमध्ये जो परफॉर्मन्स केला, जी फायनलमध्ये जाऊन डॉमिनंट विजय मिळवला न्यूझीलंड विरुद्ध, त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे आणि ही गोष्ट एन्जॉय केली पाहिजे. ॲटलिस्ट मला तरी असं वाटतं. आणि म्हणायला गेलं तर फ्रीडम ऑफ स्पीच हे आपल्याला सगळ्यांनाच आहे. तर आपल्याला जे मत वाटतं ते आपण नक्कीच मांडू शकतो, पण मत मांडताना आपण हा विचार केला पाहिजे की आपण जे मत मांडतोय ना ते लॉजिकली किती करेक्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, सूर्याभाऊने जी ट्रॉफी हनुमान टेकडीच्या मंदिरात नेली कोच गौतम गंभीर आणि जय शाह सोबत, ते नेणं योग्य होतं की अयोग्य होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. पुन्हा एकदा धन्यवाद.